संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या सावळ्या विठ्ठलाच्या आषाढी एकादशी दिवशी भरणाऱ्या यात्रेसाठी देशातील विविध भागातून भाविक येतात. लाखोच्या घरात वारकऱ्यांची गर्दी चंद्रभागा नदीच्या काठी जमा होते. मात्र या सोहळ्यासाठी चालत येणारा आळंदी ते पंढरपूर हा पायी वारी सोहळा अवर्णनीय आहे. 18 दिवस चालून आषाढी एकादशी दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लागलेली उत्कंठा देहभान हरपून वारीमध्ये चालणारे व नाचणारे वारकरी, विविध ठिकाणी होणारी रिंगणे आणि दैनंदिन आयुष्यापासून काही दिवस दूर होऊन दिंडीतून मिळणारे आध्यात्मिक समाधान, यातून जीवनाचे सार्थक सांगणारी वारी ही संकल्पना मानवी जीवाच्या उद्धारासाठी प्रेरणादायी आहे. आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते. या दिवशी विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पंढरपूरला जातात. विठ्ठलाच्या दर्शनात भाविकांचा आत्मा तृप्त होतोच. माझे माहेर पंढरी भीवरेच्या तिरी, बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई. आषाढी एकादशीची कथा. मृदुमान्य नावाच्या एका दैत्याने शंकराची आराधना करून त्याला प्रसन्न करून घेतले आणि त्याच्याकडून वर मिळवला की त्याला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही, फक्त एका स्त्रीच्या हातून तो मरेल. या मृदुमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि श्री विष्णूस जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला. उभयंतांच्या लढाईत श्री विष्णूचा पराभव होऊन तो शंकराकडे गेला, पण शंकरही आपल्या वरामुळे हताश झाले होते. नंतर ब्रह्मा, विष्णू, महेश व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपून राहिले. तिथे काही दिवसांनी ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली. तीच एकादशी देवी होय. तिने नंतर देवांना अभय देऊन मृदुमान्याला ठार मारले. देवांनी तिची स्तुती केली आणि तिनेही सांगितले की माझे एकादशीचे व्रत जे लोक करतील ते सर्व पापांपासून मुक्त होतील. भाविक मोठ्या संख्येने एकत्र येऊन मानवी जीवाच्या कल्याणासाठी, आत्मिक उद्धारासाठी, समतेसाठी आणि परमेश्वर प्राप्तीसाठी वारीतून विठ्ठलाकडे साकडे घालणारी वारकरी परंपरा असून पंढरीची ही वारी म्हणजे पृथ्वीवरील एक अद्भुत सोहळाच म्हणावा लागेल. कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.